मित्रो नमस्कार. लोकसभा निवडणुकांचे निकाल लागण्याआधी या देशातली स्थिती नेमकी कशी होती आणि आज नेमकी कशी आहे? महाराष्ट्रच नाही तर उत्तर प्रदेशात जिथं योगी आदित्यनाथ यांचं सरकार आहे, बुलडोझर बाबांचं सरकार, त्या बुलडोझर बाबांना घाबरून यूपीतले गुन्हेगार एकदम गार झाले होते. ते सगळेच मागच्या एका महिन्यापासून पुन्हा तापलेले आहेत. एकेकाला धरून चोपणारे योगीजी तुम्हाला आठवत असेल. रस्त्यात गाडी पलटी आणि नामचीन गुन्हेगाराचा घोडा फरार. अतिक खान आणि त्याचा भाऊ आठवतोय का? हॉस्पिटलमध्ये मेडिकल करायला आणला आणि तिथंच अज्ञातांनी त्याला ठोकला. ही अशी दहशत पसरवूनही यूपीतली शांतता फक्त वरवरची होती असंच आता म्हणावं लागेल. तर राज ठाकरेंचं एक वाक्य मला आठवतंय. मागच्या 10 वर्षात मोदी आणि योगींमुळं जे शांत बसले आहेत त्यांना डोकं वर काढायला मिळालेलं नाही आहे. ते सगळे नागनाथ चापनाथ शांत आहेत म्हणून देशात दंगाधोपा झाला नाही. पण यांना डोकं वर काढायला चान्स मिळाला की ते पुन्हा शिरजोर होणार आहे. राज ठाकरे बोलून गेले होते. त्यांच्यात मला कधीकधी बाळासाहेबांची छबी दिसते. ती त्यांच्या या दूरदृष्टीमुळे. बाळासाहेबही बऱ्याचदा असंच पुढचं वाकीत करून जायचे, जे तेव्हा ऐकायला अटपटं वाटायचं पण ते पुढे जाऊन खरं व्हायचं वाकीत. तर क्रोनॉलॉजी बघा. एका विशिष्ट जमातीवर मोदींच्या किंबहुना भाजपच्या पाशवी बहुमताचं ओझं होतं. एक प्रकारचं दडपण होतं, जे दडपण त्यांना मागच्या 10 वर्षात झुगारता आलं नाही म्हणून ते शांत होते. मोदींनी हर घर शौचालय नावाची एक योजना आणली होती. विरोधकांकडून त्या योजनेची यथेच्छ टिंगलटवाळी करून झाली. पण यूपीत ज्या महिला घरात शौचालय नसल्यामुळं शेतात किंवा रानात रात्री किंवा पहाटेच्या अंधारात शौचाला जायच्या, तिथं दबा धरून बसलेले वासनांध गुन्हेगार त्यांच्या असहाय्यतेचा आणि रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत कुकर्म करायचे. यात बऱ्याचदा महिलांवर नुसते अत्याचार बलात्कार व्हायचे नाहीत, तर त्यांना त्यानंतर ठार मारलं जायचं. हा क्राईम रेट जो यूपीच्या प्रशासनावर काळा दाग होता, तो दाग आता पुसला गेला आहे. तो या हरघर शौचालय योजनेमुळे. दुसरीकडे योगींनी अशा गुन्हेगारांना पकडून कडक शिक्षा करण्याचं जे धोरण राबवलं, बुलडोझर पॉलिसी अवलंबली, रस्त्यात गाडी पलटी होणं असो की हॉस्पिटलमध्येच कोणीतरी येऊन ठोकणं असो, या उपाययोजनामुळे यूपीत कायदा सुव्यवस्था रुळावर येत होती. पण झालं काय? अचानक यूपीत नेतृत्व बदलाचं वारं व्हावं लागलं आणि योगी आता जाणार या भ्रामक कल्पनेनं मागच्या 10 वर्षात डोकं वर काढू न शकलेले शांतिदूत पुन्हा पिसाटलेले आहेत. मला मागच्या 3 दिवसात असंख्य व्हॉट्सअप मेसेजेस आलेले आहेत. विशेषतः बांगलादेशात जे राजकीय स्थित्यंतर झालं आहे, प्रचंड हिंसाचार सुरू आहे तिथे आणि त्या हिंसाचाराच्या आडून बांगलादेशी हिंदूंवर जे अत्याचाराचं प्रमाण वाढले त्याकडे सगळ्यांचा रोख आहे. असंख्य हिंदू लेकीबाळींवर मुसलमानांचे जथ्थेच्या जथ्थे अत्याचार करत आहेत. असे व्हिडिओ समाज माध्यमांवर फिरत आहेत. हिंदूंना घराबाहेर काढून मारलं जात आहे. काल तर बांगलादेशमधल्या हिंदू विद्यार्थ्यांच्या हॉस्टेलमध्ये हे सो कॉल्ड आंदोलनकारी जिहादी घुसले आणि सामूहिक हत्यासत्र सुरू केलं. तेव्हा जीव वाचवण्यासाठी काही विद्यार्थी हॉस्टेलच्या गच्चीवर लपले होते. त्यांना वरून खाली फेकलं गेलं, तर काही खिडक्यांमधून उड्या मारून स्वतःच्या कर्मानं मिळेल. Mor mag dukuna mor Rabina angkir va pura Rabina oda पाहिलंत मित्रो, एक आश्वासक हात जर तुमच्या डोक्यावरून उठला तर तुम्ही होत्याचे नव्हते होता आणि हे होण्याला सेकंदभराचाही वेळ लागत नाही. आपल्या देशातही अशीच यादवी माजवण्याचा एक आंतरराष्ट्रीय कट कार्यरत झाला आहे, ज्यात अमेरिकन डीप स्टेट,
जॉर्ज सॉरोसची टूलकिट गँग जोरदार काम करताना दिसते. बांगलादेशातला हिंदू मारला जात असताना, तिथल्या हिंदू भगिनींवर अत्याचार होत असताना, अवघ्या मैलभर अंतरावर सीमेच्या अलीकडे बसलेला तथाकथित विश्वगुरू शांत कसा, भाईओ का भाई मोठा भाई गप्प कसा, जगभरात कुठल्याही देशाची सीमा ज्याला अडवू शकत नाही, जो कधीही कुठेही कसाही घुसू शकतो, ठोकून येऊ शकतो, असा लौकिक असलेला अजित डोभाल नामक खिलाडी काय करत आहे? प्रश्न पडलाय ना. प्रश्न तर पडलाय. प्रश्न हा सुद्धा आहे की एका बाजूला बांगलादेशमधली हिंदू नसल, अख्खी हिंदूंची जमात पूर्णतः संपवून टाकण्याचा कार्यक्रम सुरू आहे. पण तिकडे भारतातल्या एकाही माईच्या लालचं लक्ष जाऊ नये, त्यानं आपलं तोंड उचकटू नये म्हणून इकडे ऑलिम्पिकमध्ये एका महिला रेसलरच्या 100 ग्राम जादा वजनानं ती अपात्र ठरवली गेली म्हणून प्रचंड आदळआपट सुरू झाली. विनेश फोगट या कुस्तीगीर महिलेनं 50 किलो वजनी गटात सेमीफायनलला विजय मिळवत अंतिम फेरी गाठली आणि भारतासाठी एका पदकाची आशा पल्लवित झाली होती. म्हणजे जिंकलं तर सुवर्ण आणि हरलं तर रौप्य. पण 50 किलोपेक्षा 100 ग्राम वजन जास्त भरलं आणि ते वजन काट्यानं पकडलं. विनेशला अपात्र ठरवत तिला ना रौप्य ना कांस्य असा निर्णय देत ऑलिम्पिक कमिटीनं तिला स्पर्धेबाहेरच काढलं. विनेश फोगट ही मोदी तेरी कबर खुदेगीवाल्या गँगची मेंबर असल्यानं लागलीच मोदींनीच विनेशच्या पदकात विघ्न आणल्याचा कांगावा सुरू झाला. एका बाजूला चमचे सोशल मीडियावर ॲक्टिव्ह झाले, तर त्यांनी केलेल्या आरोपांना उत्तर द्यायला भक्तही आले. काल आणि परवा दिवसभर हाच गोंधळ सुरू होता. या गदारोळात कुणालाही बांगलादेशात एक होलोकॉस्ट सुरू आहे, एक नरसंहार सुरू आहे. जसं जर्मनी ज्यूंचं झालं होतं, मोपल्यात हिंदूंचं झालं, काश्मीरमध्ये काश्मीरी पंडितांचं झालं, तसंच ते आता बांगलादेशात बांगलाभाषी हिंदूंचं सुरू आहे. पण दुर्दैव बघा, आपण विनेश फोगाटच्या त्या 100 ग्राम वाढलेल्या वजनातच अडकलेलो आहोत. कालचे मराठीतले 2 महत्त्वाचे पेपर्स बघा, मटा आणि लोकसत्ता. सहज उदाहरणादाखल पहा, दोन्ही वर्तमानपत्रांच्या हेडिंग या विनेश फोगटच्या अपात्रतेवर केलेल्या होत्या. मीडियातल्या कोणीही कुठेही हिंदूंवर होणाऱ्या अत्याचाराच्या बातमीची लीड केलेली नाही. तसं पाहिलं तर बांगलादेश हा आधीचा पूर्व पाकिस्तान, म्हणजे मुसलमानांनी त्यांच्यासाठी हट्टानं मागून घेतलेला स्वतंत्र देश. मग त्या भूभागावर हिंदूंना राहण्याचा अधिकारच नाही आहे की? मुसलमानांनी तिथल्या हिंदूंना मारलं, कापलं, बलात्कार केले, लुटलं, तर बिघडलं कुठे? आता हाच न्याय इथं भारतात बहुसंख्य हिंदू असलेल्या देशात अल्पसंख्याकांना कोणीच लावणार नाही, कारण हा हिंदुस्थान आहे, सहिष्णू आणि कनवाळू हिंदूंचा देश. तर हिंदू किती कनवाळू आहे की डरपोक आहे हे पाहायचं आहे तर लांब कशाला जाता? अयोध्येतल्या एका खेड्यात परवा एका 12 वर्षाच्या हिंदू धर्मातल्या पण निषाद या SC/ST कम्युनिटीमधल्या लहानग्या पोरीवर सामूहिक बलात्कार झाला. आरोपी कोण? दोघेही मुसलमान. एकतर समाजवादी पार्टीचा स्थानिक नेता आहे, त्याचं वय आहे 62 वर्ष. या वयातही याला केवढी खास. हा म्हातारा सपाचा नेता आहे, समाजवादी पार्टीचा नेता, त्यात खासदार अवधेश प्रसादचा खास कार्यकर्ता, मिल्कीपूरचा जो आधी आमदार होता आता खासदार झाला. याच्याच बेकरीत काम करणाऱ्या राजू खान नावाच्या नोकरानं शेतात काम करणाऱ्या या पोरीला बिस्किट देतो असं सांगून, बिस्किटाचं आमिष दाखवून बेकरीत नेलं. बिस्किटात गुंगीचं औषध टाकून ते तिला खायला दिलं. बेहोश पोरीवर आधी तो बेकरी माल जो आहे मोहित खान आणि नंतर राजू खान असं या दोघांनी मिळून अत्याचार केले. त्याचं व्हिडिओ शूट केलं मोबाईलमध्ये आणि नंतर तिला बेकरी शेजारच्या गल्लीत आणून टाकलं. तासाभरानं ती शुद्धीत आली आणि मग शुद्धीत आलेल्या त्या पोरीनं तडक घर गाठलं. आईला अर्धवट जे काय आठवत होतं ते सगळं सांगितलं. पण मोहित खान हा तिथला पैसेवाला राजकारणी नेता म्हटल्यावर त्याच्या विरोधात तक्रार काय द्यायची नाही का? गप्प बसले. 2-2.5 महिन्यांनी पुन्हा या पोरीला तिच्यावरचा बलात्काराचा व्हिडिओ दाखवून तो व्हायरल करण्याची धमकी देत या दोन्ही हरामखोरांनी, यावेळेला गुंगी वगैरे काही नाही, दोन्ही हरामखोरांनी बलात्कार केला. आता यावेळेस तिने विरोध करण्याचा प्रयत्न केला म्हणून तिला मारहाणही झाली. बलात्कार झाल्यानंतर, अत्याचार करून झाल्यानंतर तिला निर्वस्त्र करून तशाच अवस्थेत एका शेतात फेकून दिलं. रात्र झाली तरी पोर घरी येत नाही, आली नाही, म्हणून तिचा शोध घ्यायला तिची आई निघाली बाहेर. त्या शोध घेणाऱ्या आईला तिचं लेकरू शेतात निर्वस्त्र अवस्थेत सापडलं. पोलिसात तक्रार द्यायला गेली तर पोलिसही पक्के बनेल. त्यांनी सगळा गुन्हा राजू खानच्या नावावर टाकला
आणि दुसरं नाव वगळायला सांगितलं. पण ही पोरगी मेडिकलमध्ये प्रेग्नंट आढळल्यानंतर पहिल्या वेळचा सामूहिक बलात्कारही नोंदवावा लागला, कारण त्यामुळेच ती प्रेग्नंट झाली होती. 2 दिवस रीतसर तपास झालाच नाही. मामला रफादफा कर डालो, पैसा ले लो अशा धमक्या आल्या. पण जेव्हा ही बातमी योगी आदित्यनाथ यांना समजली तेव्हा त्यांनी अख्ख्या पोलीस स्टेशनवरच कारवाई करून टाकली. शिपायापासून सुपरिटेंडंटपर्यंत सगळ्यांना सस्पेंड केले त्यांनी. आता त्या मोहित खानच्या अनधिकृत बेकरीवर बुलडोजर फिरलाय, त्याच्या काकाच्या अनधिकृत हॉस्पिटलवरही बुलडोजर फिरलाय. त्या 12 वर्षाच्या मुलीचा गर्भपात मोठ्या जिकिरीचं काम होतं, कारण त्या पोरीची प्रकृती नाजूक होती. पण आता गर्भपातही झाला आणि त्या गर्भाचे DNA सॅम्पल्सही घेतलेत. ज्याच्याशी मॅच होतील, मोहित खान किंवा तो राजू खान, मालक किंवा नोकर, ज्याच्याशी DNA जुळतील त्याचा चौरंगा केला जाणार हे निश्चित. कारण यूपीत अद्याप योगीराज आहे, योगींचं राज आहे. पण मित्रों, अकेला योगी क्या करेगा, अकेला योगी क्या करेगा. इकडे देशांतर्गत आग लावली जाते. 500तल्या 90 सीट काय आल्या तर हा माज. महाराष्ट्रात 10-20 जागा जिंकल्या तर सत्ताच मिळाल्याची मस्ती आली. हा आजच्या विरोधी पक्षाचा चेहरा आहे. बांगलादेशात हिंदू मारला जात असताना त्याला वाचवण्याची धमकच उरू नये एवढी इथल्या विरोधकांची दहशत NDAच्या मिलीजुली सरकारमध्ये पसरली. आज बहुमताला फक्त 35 जागा कमी पडल्यात भारतीय जनता पक्षाला. त्या 35 जागांमुळे मोदी, शहा, डोभाल असहाय्य झाले असावेत असा एक समज मीडिया पसरवू लागली. बांगलादेशात चालवलेल्या हिंदूंच्या नरसंहारात हस्तक्षेप न करणाऱ्या मोदींवर हिंदू नाराज तर होणारच आहे. पण केंद्राच्या बोटशेप या धोरणामुळे हिंदुस्थानातला हिंदूही बॅकफूटवर जाताना दिसतोय. प्रचंड ताकदीनं नरेटिव्ह सेट केला जातोय. त्याला भेदणं भारतीय जनता पक्षाला सध्या तरी कठीण जाताना दिसतंय. पण यूपीत पुन्हा खमकेपणानं योगीजींनी आपला सोटा या शांतिदूतांच्या डांगीवर उगारलाय. कसा ते दाखवतो. अहो, गंमत म्हणून बघा, एक शॉट है, योगी क्या चीज़ है देखो जरा. मोदी जी तो आदमी सही है, योगी जी है थोड़े से जरा इनमें, योगी जी में थोड़ा सा फॉल्ट है. योगी में पाल जी डर गएगा, हम तो उससे डरे, खुदा से सिर्फ, उसके अलावा नहीं डरते. क्या दिक्कत है, बोलिए ना खुल के. तुम जो है वीडियो बना रहे, अब मेरी समझ में बात आई, तुम हमारे से बोल रहे सरकार कैसी, हमने कुछ अंदर की भड़ास निकाल दी, एक उल्टा सीधा कह दिया, प्रशासन हमारी गांड पर भट्टा बजावेगी और तब मजे लोगे. इसीलिए आए ना तुम यहाँ से. तिथं मागच्या महिन्याभरात जे अनागोंदी आणि विस्कळीत वातावरण होतं ना, ते आता मोहित खान आणि राजू खान यांच्यावरच्या कारवाईनं पुन्हा टाईट झाल्यासारखं दिसतंय. पण हा खमकेपणा जरा सीमेपलीकडच्या हिंदूंसाठी दाखवला जावा अशी भारतातल्या समस्त हिंदूंची अपेक्षा आहे. मोदी, शहा, डोभाल नेमकं या अपेक्षांच्या कसोटीवर खरे उतरतील की नाही हे लवकरच स्पष्ट होईल. पण लक्षात घ्या, जिहादी भारताच्या मधोमध आपला नंगानाच करतायत. बांगलादेशच्या 3ही बाजूच्या सीमा आपल्या देशाला लागून आहेत. कुठूनही ते ठिणगी आत फेकू शकतात, जिचा वनवा आपल्या देशाची शांतता जाळू शकतो. सरतेशेवटी एकच सांगतो, भारतात मुस्लिम सुरक्षित आहेत कारण इथं हिंदू बहुसंख्य आहेत. जे बांगलादेशात झाले ते भारतातही व्हावं यासाठी ज्यांनी आपापले देव पाण्यात घातलेत ना, त्या सगळ्या संधीसाधू राजकारण्यांनाही चांगलंच ठाऊक असणार आहे. पण सत्तेसाठी लाचार आहेत साले. त्यांना त्यांची सुमता करून घेण्याची भलतीच घाई झालेली. असो मित्रांनो, हिंदूंनी बांगलादेश आणि यूपीतल्या घटनांवरून धडा घ्यायला हवा. जशास तसं उत्तर दिलं तर आणि तरच आपला निभाव लागेल, अन्यथा गजवाय हिंद अटळ आहे. मी तुर्तास इथेच थांबतो. पुन्हा भेटूच. तोवर आपली काळजी घ्या आणि पाहत राहा आकार DG9. धन्यवाद. नमस्कार.